नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावरती आधारित MCQ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, ते तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला तर मग सुरू करूयात. आजची महत्त्वाची न्यूज आहे जी मार्केटमध्ये सध्या चालू आहे ती म्हणजे रिझर्व्ह बँकेने जे 10 बिलियन अब्ज म्हणजे बिलियन, $10 बिलियन डॉलर रुपये स्वॅपचा लिलाव आयोजित केलेला आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हे डॉलर रुपी स्वॅप वगैरे हे खूप काहीतरी अवघड वाटतंय, पण यामध्ये काही अवघड नाहीये. हे एक रेग्युलर इन्स्ट्रुमेंट आहे जे RBI वापरत असतं डॉलरची आणि रुपयाची लिक्विडिटी मेंटेन करण्यासाठी. आता तुम्हाला काही असे न्यूज येतील ऐकायला किंवा काही लोक सांगतील की रुपया कंटिन्युअसली पडतोय किंवा डॉलर वाढत चाललेला आहे, तर त्याचे पण कन्सर्न हे या डिसिजनमुळे किंवा यामुळे मिटणार आहेत किंवा काही प्रमाणामध्ये आपण म्हणूया ऍडजस्ट ते काही प्रमाणात आपण ऍड्रेस होणार आहे असं म्हणूया. तर ऍक्च्युली यामध्ये आहे काय, तर RBI काय करते की 3 वर्षाच्या कालावधीसाठी बँकांकडून डॉलर घेणार आहे आणि बँकांना रुपी देणार आहे, म्हणजे पैसे देणार आहे. आता ते असं का करेल? बँकांकडे लिक्विडिटीचा इश्यू आहे. म्हणजे काय, बँकांमध्ये पैशाची कमतरता आहे. आता बँकांकडे पैशाची कमतरता आहे, तर बँकांचा पैसा संपलाय का? नाही. तर बँकांना जे इन्कम येतं ते बँका पैसे लोकांना कर्जानी देतात आणि त्यातून जो व्याज येतं त्यावरती ते पैसे कमवत असतात. आता सध्या बँका तुम्ही बघा, लोनसाठी फोन वगैरे येत असेल तुम्हाला, आता त्याचं कारण आहे की सध्या मार्केटमध्ये लिक्विडिटी किंवा कॅशची खूप डिमांड आहे, पैशाची खूप डिमांड आहे व्यवसायासाठी, कर्जासाठी, होम लोन असेल किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टींसाठी. आणि आता तो जो पैसा आहे तो बँकांना पाहिजे रुपीच्या टर्म्समध्ये. मग RBI काय करते, बँकांकडून $10 बिलियन अमाऊंट डॉलर रूपामध्ये घेणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना रुपी देणार आहे. मग आता हे 10 बिलियन म्हणजे किती होतं, तर 1000 कोटी. 1 बिलियन म्हणजे $100 कोटी असतं. 10 बिलियन म्हणजे 1000 कोटी, म्हणजे रुपयामध्ये कन्वर्ट केलं तर 87,000 कोटीची लिक्विडिटी ही बँकेमध्ये आता सध्या RBI इन्फ्यूज करणार आहे. आता लक्षात घ्या, ऑलरेडी गव्हर्नमेंटनं मागच्या काही काळामध्ये 3,60,000 कोटीची जी लिक्विडिटी आहे ती बँकांमध्ये दिलेली आहे. तरी पण ती लिक्विडिटी सुद्धा पूर्ण इंडियन मार्केटने ऍब्सॉर्ब केलेली आहे आणि त्याला आणखी लिक्विडिटी पाहिजे, कारण भारतामध्ये सध्या एक्सपान्शन चालू आहे, आर्थिक विकास चालू आहे. आणि त्यामुळे काय आहे की ती गरज पूर्ण करण्यासाठी म्हणून RBI काय करते, डॉलर तात्पुरता काढून घेते $10 बिलियन आणि त्याच्या बदल्यामध्ये रुपी इंडियन बँकांना देणार. बँका ते पैसे व्याजानं लावणार, वेगवेगळ्या कंपन्यांना, व्यवसायांना, उद्योगांना ते देणार आणि त्यातून ते इंटरेस्ट रूपामध्ये पैसे कमवणार. अशा प्रकारे हे सर्कल यामुळे चालू होईल. आता हे 3 वर्षानंतर काय होणार, 3 वर्षानंतर बँकांकडून ते रुपया घेणार आणि बँकांना डॉलर माघारी देणार त्यांचं. म्हणजे काय, हे टेम्पररी 3 इयर्ससाठीचं हे आहे. याचा मेन उद्देश काय आहे, तर शॉर्ट टर्म मध्ये जे लिक्विडिटीचा इश्यू आहे, जो शॉर्टफॉल आहे बँकांकडे तो सॉल्व्ह करणे, लिक्विडिटीचा इश्यू सॉल्व्ह करणे. आता याच्यामुळे होणार काय, तर शॉर्ट टर्म जे गव्हर्नमेंट बॉन्डचे जे यील्ड आहेत ते थोडे ड्रॉप होतील. शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला बॉन्ड्स ओव्हरऑल म्हणजे कर्ज रोख्यांचे रेट्स थोडे कमी होताना दिसतील. तर हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण काहीतरी याच्यावरती एकदा हे स्वॅप सिस्टीम वरती एखादं सेपरेट एक छोटासा व्हिडिओ आपण यावरती बनवूया. दुसरं आहे, भारताने बे ऑफ बेंगॉल ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद स्वीकारले. आता ही जी 1979 मध्ये फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO ही एक युनायटेड नेशनची संस्था आहे. त्यांनी बे ऑफ बेंगॉल प्रोग्राम सुरू केला होता 1979 मध्ये आणि या संघटनेतूनच पुढे विकसित झाली 2003 मध्ये बे ऑफ बेंगॉल ऑर्गनायझेशन. 2003 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. तर याच सुधारित रूप आहे ते हे आहे लक्षामध्ये. आता हे मेनली याचे आता मेंबर कोण आहेत, बांगलादेश, भारत, मालदीव आणि श्रीलंका हे या संघटनेचे काय सदस्य आहेत. ही मेनली जे मासेमारी आणि त्याच्याशी रिलेटेड जे इश्यू आहेत त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ही संस्था किंवा ही ऑर्गनायझेशन काम करते. आज इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार आणि थायलंड जे आहेत हे त्याचे मेंबर नाही आहेत, पण एक प्रकारे आपण म्हणू की गैर मेंबर असणारे सदस्य आहेत. तर हे त्याचे गैर मेंबर सदस्य आहेत. सो याचा आपल्याला फक्त लक्षात ठेवा, स्थापना भारताने आता त्याचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. कुठं स्वीकारले, तर मालदीवचं जे हे झालेलं आहे
कार्यक्रम झालेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी ते बांगलादेशकडून आता त्याचं अध्यक्षपद हे भारताकडे आलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे आणि याचा उद्देश फक्त हे मासेमारी आणि त्याच्या रिलेटेड इश्यू सॉल्व्ह करणे एवढाच आहे. याचे मेंबर आहेत बांगलादेश, भारत, मालदीव आणि श्रीलंका. पुढची न्यूज बघूया. फॉर्मर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास अपॉइंटेड एज प्रिन्सिपल सेक्रेटरी, म्हणजे हे प्रधान सचिव म्हणून आता यांची नियुक्ती झालेली आहे. हे आरबीआयचे गव्हर्नर होते. याच्या आधी हे महसूल विभागाचे सचिव होते. त्याच्या आधी ते फर्टिलायझर डिपार्टमेंट जे आहे त्याचे सचिव होते. सो यांची बरीच मोठी कारकीर्द राहिलेली आहेत. हे 1980च्या बॅचचे IAS ऑफिसर राहिलेले आहेत. 80च्या बॅचचे IAS ऑफिसर आहेत. त्यांनी 6 वर्ष म्हणजे 2 टर्म्स त्यांना आरबीआयच्या ॲज अ गव्हर्नर मिळालेले आहेत. यांची अतिशय चॅलेंजिंग टर्म राहिलेली आहे. या काळामध्ये कोविड येऊन गेलेला आहे. डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटबंदी नंतरचा काळखंड यांनी पूर्ण हाताळलेला आहे. युक्रेनचा वॉर याच काळात झालेला आहे. आत्ताचं जे हमास आणि इस्रायल वगैरे सगळा मुद्दा झालाय तो याच काळात सुरू झालेला आहे. सो या सर्व टफ आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवरती यांनी जे कारकीर्द केलेली ते अतिशय चांगल्या प्रकारे यांनी कारभार सांभाळलेला आहे आणि त्यामुळे त्याचं पारितोषिक म्हणून आता म्हणू आपण की तेव्हा किंवा आपण असं पण म्हणू शकतो की त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून पंतप्रधानांचे प्रधान सचिव हे की सगळ्यात आपण म्हणून टॉप पोस्ट आहे. एक IAS ऑफिसर म्हणून एखादी सगळ्यात टॉप पोस्ट कोणती असेल तर ती चीफ प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून आपण प्रधान सचिव म्हणून त्याच्यामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामागे कारण पण आहेत, कारण यांना मॉनिटरी ॲज अ आरबीआयचे गव्हर्नर म्हणून त्यांना मॉनिटरी पॉलिसी किंवा मॉनिटरी सिस्टीमचा पूर्णतः अनुभव आहे. त्याचबरोबर ते एक IAS ऑफिसर आहे आणि त्यांनी ॲज अ सेक्रेटरी पूर्वी पण काम केलेले महसूल विभागाचे. त्यामुळे त्यांना फिस्कल पॉलिसी विषयी पण चांगली माहिती आहे. त्यामुळं एक असा व्यक्ती आता प्रधान सचिव असणार आहे की ज्याला फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी या दोन्हींचा पण एकदम चांगला अनुभव असणार आहे. सो त्यामुळे एक इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट राहील या काळातली. पुढची न्यूज. 27वी पश्चिम विभागीय परिषद बैठक. सो हे काउन्सिल असतात. ही 27वी आहे. आपले जे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांची आयडिया आहे या प्रकारच्या रिजनल काउन्सिल्स क्रिएट करायच्या आणि डिस्कशन्स किंवा प्रॉब्लेम वगैरे डिस्कस करायचे. 1956 साली या प्रकारची आयडिया त्यांनी मांडलेली होती आणि त्याची सुरुवात झालेली होती. आता याची रिझन काय आहे लक्षात घ्या. तर 1956 मध्ये जे स्टेट रिऑर्गनायझेशन झालं म्हणजे लिंग्विस्टिक बेसवर भाषेच्या आधारावरती राज्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव झाला आणि त्या अंतर्गत त्यांनी पहिल्यांदा आंध्र प्रदेशाची निर्मिती केली. परंतु काही वर्षापूर्वीच भारत स्वतंत्र झाला होता आणि अशी एक भीती होती त्यावेळेसचे जे लीडर्स होते त्यांना की हे जे डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स आहे आणि राज्यामध्ये भाषेच्या आधारावरती जे विभागणी होत चालली त्यामुळे नॅशनल इंटिग्रिटीला किंवा एकात्मतेला देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो आणि यामधून वेगळे होण्याची एक प्रवृत्ती बळावू शकते. त्यामुळे जे शेजारी देश आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करून ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांच्या एक रिजनल काउन्सिल्स क्रिएट करण्याची जी कल्पना होती ती नेहरूंनी मांडलेली होती आणि त्यानुसार मग त्यांनी देशाचे वेगवेगळे ईस्टर्न काउन्सिल, नॉर्दर्न काउन्सिल असे वेगवेगळे विभाग त्यांनी पाडलेले आणि त्या अंतर्गत चर्चा घडवून आणली जाते आणि प्रश्न डिस्कस केले जातात. सो आता ही जी आहे ती पश्चिम विभागीय परिषद आहे आणि याचे जे प्रमुख असतात ते आपले गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री त्याचे प्रमुख असतात. सो अमित शहाचे प्रमुख आहेत. आता याच्यामध्ये कोण कोण आहेत पश्चिम विभागीय काउन्सिलमध्ये, तर महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात हे 3 स्टेट आहेत आणि त्या व्यतिरिक्त दमण दीव आणि दादरा नगर हवेली हे पश्चिम विभागीय परिषदेमध्ये येतात. आता हे बघा, हे गृहमंत्री याचे झोनल काउन्सिलचे अध्यक्ष असतात आणि जो उपाध्यक्ष असतो तो ते जे बाकीचे जे मुख्यमंत्री आहेत त्यातूनच निवडला जातो. सदस्य राज्याचा मुख्यमंत्री असतो तो त्याचा उपाध्यक्ष असतो आणि हे जे उपाध्यक्षाचं पद असतं हे प्रत्येक वर्षी बदललं जातं म्हणजे 1 वर्षासाठी त्याचा तो उपाध्यक्ष असतो. इथे जे बघा महाराष्ट्र, गुजरात, गोव्याचे मुख्यमंत्री, दादरा नगर हवेली आणि दमण दीवचे प्रशासक म्हणजेच लेफ्टनंट गव्हर्नर हे याचे मेंबर असतात. आता आपण याची रचना बघूया की पहिल्यांदा आहे उत्तर विभागीय परिषद. याच्यामध्ये कोणकोणती राज्य आहेत? हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि चंदीगड. याचा एंट्री कशामध्ये? उत्तर झोन म्हणजे नॉर्दर्न झोन मध्ये त्याची आहे. सेंट्रल झोन मध्ये कोण कोण येतं तर छत्तीसगड, उत्तराखंड,
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश याचा समावेश कुठं होतोय तर सेंट्रलमध्ये. ईस्टर्न झोनमध्ये कोण कोण होतोय, बिहार, झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल याचा ईस्टर्न मध्ये होतोय. पश्चिम मध्ये म्हणजे आपण आता जे बघितलं महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये दादर नगर हवेली आणि दमण दीव. दक्षिण मध्ये कोण कोण आहे, आंध्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी हे एक युनियन टेरिटरी त्याचा हे आहे. 1972 मध्ये स्थापन झालेल्या नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलमध्ये हे म्हणजे जे नॉर्थ ईस्ट मध्ये जे आहेत आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय, नागालँड यासाठी जी काउन्सिल सुरू झालेली आहे नॉर्थ ईस्टर्न ती 1972 मध्ये सुरू झालेली आहे. त्या वरच्या आहेत ते 1956 पासून झालेले आहेत आणि ह्या 1972 मध्ये नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल सुरू झालेले आहेत. सो आपल्याला काउन्सिलमध्ये कोणते राज्य आहेत आणि जनरली प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे त्याचं अध्यक्ष कोण असतं, उपाध्यक्ष कोण असतं या रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा त्याचा उद्देश काय होता, कशासाठी ते नेहरूंनी त्याची कल्पना मांडलेली होती. आता कोरोनाचा भाऊ आलेला आहे म्हणजे कोरोना सदृश एक नवीन आपण म्हणू व्हायरस आता आलेला आहे आणि त्याचं ओरिजिन सेम आहे ते म्हणजे चायना. सो HKU5CoV2 असं त्याचं नाव आहे. बॅट म्हणजे वटवाघळापासून हा कोरोना व्हायरस जो चायनामध्ये आला होता आणि ज्यामुळे 2020 मध्ये कोरोना व्हायरसमुळे जागतिक आपण म्हणू की बंद पाळला गेलेला होता. तसाच एक नवीन आता व्हायरस आलेला आहे आणि त्याचं नाव आहे HKU5CoV2. आता दिस व्हायरस आयडेंटिफाईड ॲज हा कोणता आहे, मर्बेको व्हायरस सबजेनस मध्ये येतो हा. हे S2 रिसेप्टर जे आहे ह्युमन सेल्स मध्ये त्याला तो अटॅच होतो. आता जे हे रिसेप्टर आहेत ह्युमन्स मध्ये त्यालाच COVID-19 जे व्हायरस होते ते सुद्धा त्याला अटॅच होते. मर्स जे आहे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिस्टम ही मर्स म्हणून आपण ज्याला ओळखतो तो सुद्धा सेम आहे. म्हणजे मर्स म्हणा, COVID-19 आणि हे जे आहे हे ऑलमोस्ट सेम आहे. यांचं ओरिजिन पण सेम आहे. हे वटवाघळांपासून स्प्रेड झालेलं आहे आणि आपण असं म्हणू की एक प्रकारे हे जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. म्हणजे याच्यावरती लॅबमध्ये काम झालेलं आहे याच्यावरती. म्हणजे जे आपण चायनाची जी एक लॅब होती की जिथे कोरोना व्हायरसशी रिलेटेड रिसर्च झाला होता आणि तिथून तो व्हायरस बाहेर स्प्रेड झाला होता, तर ती सेम लॅब आहे जिथे याच्यावरती पण काम झालेलं आहे. आता हे कोणते बॅट आहे तर जपानी पिपिस्ट्रेल बॅट म्हणून जे आहे त्या बॅटमध्ये हा व्हायरस कोरोना व्हायरस आढळून येतो. मर्बेको व्हायरस सबजेन्स आहे ज्यामध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम MEIRS साठी जबाबदार व्हायरस समाविष्ट आहे. हा जो S2 जे आहे ते एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम ACE2 या रिसेप्टर बरोबर हा बांधला जातो आणि बंधनकारता SARS-CoV-2 पेक्षा कमी आहे. म्हणजे हा कमी हजार्ड आहे त्याच्यापेक्षा. एकंदरीत काय आहे की आता आपण बघतो की हा पण तोच कॅटेगरीमध्ये येतो जिथे हा पसरतो, म्हणजे संसर्गजन्य लोकांमध्ये पसरतो. माणसापासून माणसांना, प्राण्यांपासून माणसांना असा हा पसरणार आहे. आपण गेल्या काही दिवसामध्ये बघतोय ऑलमोस्ट एक 4 महिने आपण बघतोय की आफ्रिकेमध्ये वेगवेगळे रोग येत आहेत. तसंच भारतामध्ये पण वेगवेगळे रोग येत आहेत. आपण गेल्या काही दिवसामध्ये पण बरेच रोग पाहिले जे की स्प्रेड होण्याची भीती आहे. पुढे आहे झुमर डान्स. आता हा आसामचं एक नृत्य आहे जे की टी प्लांटेशन जे चहाचे मळे आहेत आणि तिथे ह्या प्रकारचे हे नृत्य साजरं केलं जातं आणि हे आता आपले जे प्राईम मिनिस्टर तिथे गेले होते आणि त्यामुळे तिथे पण हे नृत्य सादर केलेलं होतं झुमूर डान्स, त्यामुळे हे चर्चेत आहे. आपल्याला हे माहित पाहिजे कुठे आहे हे आसाममध्ये साजरं केलं जातं. टी प्लांटेशन करणारे लोक आहेत ते. BRT व्याघ्र प्रकल्प, सोलिगस आणि व्याघ्र संवर्धन. आता हे काय आहे तर मन की बात म्हणजे आपले जे पंतप्रधान आहेत ते दर याला मन की बात म्हणून एक कार्यक्रम घेतात रेडिओवरती आणि त्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. तर हे जे BRT टायगर रिझर्व्ह जे आहे तिथे कर्नाटकमध्ये हा रिझर्व्ह आहे आणि हा पहिला टायगर रिझर्व्ह आहे जिथे जो कोर एरिया आहे टायगर रिझर्व्हचा तिथे हे सोलिगस म्हणून जे ट्राईब आहे सोलिगा यांना ऑथॉरिटी दिलेली राहण्याची किंवा त्यांचा राईट ऑन दॅट लँड ऍक्सेप्ट केलेला आहे. आणि हे यामध्ये मन की बात मध्ये आपले पंतप्रधान काय सांगतात की या ट्राईब आहेत ते त्या वाघांना एक सेक्रेड म्हणजे पवित्र प्राणी मानतात आणि त्यामध्ये त्याचं संवर्धन करतात, त्याची शिकार होऊ देत नाही. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की BRT टायगर रिझर्व्ह मध्ये वाघांची संख्या
वाढलेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे की मनुष्य आणि ॲनिमल कॉन्फ्लिक्ट नाही, मनुष्य आणि ॲनिमल कॉन्फ्लिक्ट नाही आहे, म्हणजे वाघ आणि त्या तिथं राहणाऱ्या ट्राईब आहे त्यांच्यामध्ये कोणताही कॉन्फ्लिक्ट नाही आहे आणि त्यामुळे वाघांची संख्या वाढण्यामध्ये मदत झालेली आहे. आता असंच आपण उदाहरण कुठं पाहतो, गुजरातमध्ये जे गीरचं अभयारण्य आहे तिथं लायन्स आहेत. गीरच्या अभयारण्यामध्ये जे लायन आहेत, आता तिथे पण लोक जे आहेत गीरच्या भागात राहणारे ते आणि लायन यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्फ्लिक्ट नाहीये, त्यामुळे ते शिकार होत नाही तिथे आणि त्यामुळे तिथे लायन आहे. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये फक्त गीरच्याच ठिकाणी आपल्याला लायन पाहायला मिळतात. वाघ जे आहेत, जर जगातली पूर्ण आपण वाघांची संख्या बघितली तर ऑलमोस्ट 70% जे वाघ आहेत ते एकट्या भारतामध्ये आढळून येतात. आणि भारतामध्ये पण वाघांची संख्या ही कमी होते आणि जिथे वाघांची संख्या कमी होते तिथे BRT टायगर रिझर्व्ह मध्ये काय झालेली आहे, वाघांची संख्या वाढलेली आहे. जेव्हा याचं कारण त्यांनी बघितलं तर हे सोलिगा जे ट्राईब आहे हे वाघाचे अतिशय रिस्पेक्ट करतात. आता पूजा करते म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की ते त्याला एक सेक्रेड पवित्र प्राणी मानतात आणि त्यामुळे त्याची ती शिकार करत नाही किंवा कोणाला करूनही देत नाही. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, इथे यांची संख्या, वाघांची संख्या वाढलेली आहे. सो हे पण एक इम्पॉर्टंट आहे की हा कोणता रिझर्व आहे, टायगर रिझर्व आहे, कोणत्या राज्यामध्ये आणि ट्राईब कोणती आहे, सोलिगा ट्राईब आहे. इंडिया अबस्टेन्स ऑन रिझोल्युशन ऑन युक्रेन अमेंडमेंट्स. आता हे युक्रेन मध्ये रशियानं एक ॲग्रेसर स्टेट आहे असं एक रिझोल्युशन युनायटेड नेशन्स मध्ये मांडलेलं आहे. आणि या रिझोल्युशन मध्ये आपण हे पूर्वी 2023 मध्ये मानलेलं होतं, त्यावेळेस 141 देश होते, त्यांनी त्याला फेवर केला होता. 5 देशांनी विरोध केला होता आणि ऑलमोस्ट 35 कंट्रीज होता ते अबस्टेन राहिले होते, म्हणजे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला नव्हता. पण आता जेव्हा 2025 मध्ये असं सेम रिझोल्युशन मांडलेलं आहे युनायटेड नेशन्स मध्ये, तर त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी 68 देश आहेत ते आता अबस्टेन राहिलेले आहेत. ऑलमोस्ट 30 कंट्रीज आहेत त्या इथे त्यांनी कोणत्याही प्रकारचा भाग घेतलेला नाहीये, म्हणजे डायरेक्ट विरोधच केलेला आहे. आणि म्हणजे 68 भाग घेतलेला नाहीये, ह्यांनी विरोध केलेला आहे. आणि 75 to 80 काहीतरी आकडा आहे ज्यांनी ऍक्च्युली सपोर्ट केलेला आहे. म्हणजे हा अतिशय नॅरो सपोर्ट झालेला आहे. आणि हे पहिलं असं रिझोल्युशन आहे ज्यामध्ये भारताने अबस्टेन राहिलेला आहे, पण अमेरिका जो आहे तो रशियाच्या बाजूने सपोर्ट केलेला आहे. सो अमेरिका या मुद्द्यावरती, या रिझोल्युशन मध्ये रशिया आणि अमेरिका, USA हे एक आहे. आणि आता USA म्हणते की ह्या युद्धाला एकटा रशिया जबाबदार नाही, ह्याला युक्रेन ही तेवढा जबाबदार आहे. आता आठवा, ज्यावेळेस हा इश्यू होत होता आणि युक्रेनमध्ये अटॅक झाला आणि भारतामधून सगळीकडनं जगामधून एक भारतावरती प्रेशर येत होतं की तुम्ही रशियाच्या विरोधात स्टँड घ्या, आणि त्यावरती आपल्याला बऱ्याच गोष्टी प्रेशर ऐकायला मिळत होतं. लोक सांगत होते की रशिया कसं काय चुकीचं आहे, किंवा काही लोक सांगत होते की अमेरिका किती बरोबर आहे वगैरे, आणि युक्रेन एक स्वातंत्र्याची लढाई लढतोय वगैरे हे चित्र होतं. आणि ऑल ऑफ अ सडन तुम्हाला चेंज इन पॉलिटिकल नाही का दिसलेलं आहे आपल्याला सीन मध्ये, जे US मध्ये जे पॉलिटिकल सीन चेंज झाला आणि अचानक आपल्याला दिसायला लागलं की भारत आता बरोबर आहे. आणि इवन दिस रशिया इज नाऊ सपोर्टिंग, USA इज सपोर्टिंग रशिया. आणि त्याचबरोबर आता हे जे रिझोल्युशन आहे इथे युरोप आणि युक्रेन हे प्रयत्न करते की जगाला आपल्या बरोबर ठेवण्याचा. बट ॲज युजल आपण आपले परराष्ट्र मंत्री म्हणलेलेच आहेत की युरोपला कसं वाटतं की युरोप्स प्रॉब्लेम आर वर्ल्ड्स प्रॉब्लेम, बट वर्ल्ड्स प्रॉब्लेम्स आर नॉट युरोप्स प्रॉब्लेम. आणि ते आता बहुतेक जगाला हे आपल्या परराष्ट्र मंत्र्यांचं जे स्टेटमेंट होतं ते अमेरिकेसहित पूर्ण जगाला समजलेलं आहे की व्हॉट इज द ॲटिट्यूड ऑफ युरोप. आणि त्यामुळे आपल्याला त्याचं जे प्रत्यंतर आहे ते ह्या रिझोल्युशन मध्ये पाहायला मिळते. तर हे आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. या आणि अशाच घडामोडी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.